आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। निकालानंतर महाराष्ट्रात इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे लोकही मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? निवडून आलेल्यांना सुद्धा शंका। राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। 1 खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात। राज ठाकरेंनी विधानसभेतील निकालाचं गणित मांडलं। स्वतःच्या घरातील दारुण पराभवानंतर 1.5 महिन्यांनी शॉक लागला। मुलाचा पराभव झाला, जागा का निवडून आल्या नाहीत त्यावर बोला। आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर पलटवार। भाजपने कधी तडजोडीचं राजकारण केलं नाही। राज ठाकरे यांच्या नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अर्धवट माहितीच्या आधारावर, राष्ट्र प्रथम आणि राष्ट्र निर्माणाच्या आधारावर तडजोड केली नाही। आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार। विधानसभेचा निकाल अनाकलनीयच होता, बरं झालं राज ठाकरेंना उशिरा का होईना हे सगळं कळलं। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। मग युती कधी होते? लग्न सोहळ्यात मिलिंद नार्वेकरांचा चंद्रकांत पाटलांना मिश्किल सवाल, तर मीही त्या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय। चंद्रकांत पाटलांचं सूचक उत्तर। चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र, दादांप्रमाणे इतर नेत्यांच्याही भावना असू शकतात, संजय राऊतांचा दावा। तर दिल्ली शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजप युती संपुष्टात येण्याचंही सूचक वक्तव्य। लग्नात भेटल्यामुळे युती होते असा भाबडा विचार करू नका, लग्नात भेटीगाठी होत राहतात। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। नितेश राणे यांच्या बुरखाबंदीच्या मागणीला अमिन पटेल यांचा विरोध, शाळांमध्ये असे विषय येता कामा नयेत। शिक्षण मंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवं, अमिन पटेल यांची मागणी।